हॅलो फ्रेंड्स, सो आता आपण नेक्स्ट वर्ग बघणार आहोत आपले. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा, आता आपला नेक्स्ट वर्ग आहे शाकवर्ग. शाकवर्ग म्हणजे काय, तर जे लिफी व्हेजिटेबल्स आहेत, ओके, त्यांचं आयुर्वेदाने कसं त्यांचे गुण सांगितलेले आहेत. बघा, फर्स्ट आहे बघा, फळभाज्या, कंद, मूळ, शाक, हे 4 वर्ग याच्यात येतात. ठीक आहे. बघा, शाकम पाठाशटी शुषा सुनिशस्न सती नजम त्रिदोषग्ना लघुग्राहीस राक्षस वास्तुकम. म्हणजे काय, तर बघा, पाठा, शटी, सुषा, सुन्निशन्न, मटर इत्यादी भाज्या लघु, स्तंभक आणि त्रिदोषहारक आहेत. कशा आहे, लघु, स्तंभक आहे, ठीक आहे, आणि त्रिदोषहारक आहेत. ठीक आहे. पण आता बघा, राजक्ष म्हणजे काय, दुधी भोपळा. ठीक आहे. सो हे कसे आहे, ग्रहणी व अर्श या विकारांवर फार प्रशस्त आहे. फार म्हणतात त्याला आपण कार्य करणारे आहे. ठीक आहे. गुणकारी आहे. ठीक आहे. राजक्ष म्हणजे काय, दुधी. आता बघा, याच्यात केलेलं आहे वर्गीकरण. फर्स्ट आहे शीतवीर्य भाज्या, म्हणजे ज्यांची वीर्य शीत आहे, म्हणजे ज्यांचे प्रॉपर्टी आहे ती थंड आहे. ओके. सो बघा, काय आहे, पडवळ आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सप्तला म्हणजे शिकेकाई, अरिष्ट म्हणजे निंब आपलं. त्यानंतर अमृता म्हणजे गुडवेल, बृहती म्हणजे रिंगणी, वासा म्हणजे अडुळसा, ते शीतवीर्याचं आहे. ब्राह्मी शीतवीर्याची, रानतीळ, कारले, वांगे इत्यादी. ठीक आहे, शीतवीर्याचे आहे. आणि कसे आहेत, शीतवीर्य आहेत, कडू असतात, अग्निदीपन करतात, तिखट असतात चवीला आणि मल अवरोधक आहेत. ठीक आहे. नंतर आहे बघा सेकंड पडवळ कसं आहे, मधुर विपाकाचा आहे आणि कृमिघ्न आहे, म्हणजे कृमींचा नाश करते. ठीक आहे. त्यानंतर आहे अडुळसा. आता अडुळसा कसं सांगितलं, वांती, कास आणि रक्तपित्त यांचा नाश करते. बघा, याच्यामध्ये आपल्याला त्याचे गुणकारी कशावर ते कार्य करते ते सुद्धा समजतं. ठीक आहे. बघा, अडुळसा कशासाठी, उलटी, ठीक आहे, कास, रक्तपित्त याचा नाश करते. नंतर कारल्याचं बघा यूज काय आहे, तर अग्निदीपन करते, ते कफनाशक आहे कारले. ओके, दॅट्स वाय खायला पाहिजे कारले सर्वांनी. ठीक आहे. त्यानंतर मधुमेहात उपयोगी आहे. ठीक आहे, आपल्या डायबिटीजमध्ये. त्यानंतर वार्ताक म्हणजे वांगे. सो हे उष्ण आहेत, कफवातहरक आहे, क्षारयुक्त असतात, अग्निवर्धक आहे आणि चवदार आहे. ठीक आहे. त्यानंतर दोडका माहिती आहे सर्वांना, ते कसं आहे, अग्निवर्धक आहे आणि मलभेदक आहे. ठीक आहे. त्यानंतर तांदूळजा कसं आहे, ती एक भाजी असते तांदूळाची. ठीक आहे. सो ते शीत आहे, वृक्ष आहे, पित्तनाशक आहे. ठीक आहे. त्यानंतर पालक पनीरवालं पालक. सो ते कसं आहे, गुरु आहे, मलभेदक आहे. ठीक आहे, आणि रक्तवर्धक आहे, ब्लड इन्क्रीज करते. ठीक आहे, दॅट्स वाय पालकची भाजी खाल्ली पाहिजे. त्यानंतर जिवंती, ते काय आहे, नेत्रास हितकर आहे, सर्व दोषघ्न आहे, मधुर आहे आणि शीत आहे. देन कृष्मांड म्हणजेच भोपळा. ठीक आहे. तो कसा आहे, वेलीवर येणाऱ्या फळांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे भोपळा. वेलीवर जितके सुद्धा फ्रूट्स येतात, व्हेजिटेबल्स, तर त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ आहे भोपळा. का, कारण हे वात पित्त शामक आहे आणि मूत्रल हे आहे. बरोबर. त्यानंतर शीर्णवृंत, ते म्हणजे पिकलेली फळे, म्हणजे सर्व पिकलेली फळे. ते कसे असतात, दीपक असतात, रुचकर चवदार असतात, लघु असतात, पित्तल असतात, पित्त वाढवतात, क्षारयुक्त असतात आणि कफवातहर असतात. ठीक आहे. देन शतावरी तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. आपल्याला सेकंड इयरमध्ये हे सर्व द्रव्य आपल्याला शिकायचेच आहे डिटेलमध्ये. ठीक आहे. सो शतावरी कसं आहे, वृक्ष आहे, त्रिदोषकारक आहे. ठीक आहे. शुक्रवर्धक आहे आणि स्तन्यवर्धक आहे, म्हणजे वृद्धी करणार. ठीक आहे, शुक्राचं स्तन्याचं. ठीक आहे. त्यानंतर आहे शेवगा आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे ही भाजी असेल. सो शेवगा कसा आहे, कटू रसाचा आहे, वृक्ष आहे, लघु आहे, हलके आहे, अग्निदीपन करते आणि कृमीनाशक आहे. ओके. त्यानंतर तुळस माहिती सर्वांना, कासनाशक म्हणजे खोकलाचा नाश करते, श्वासनाशक आणि हिक्कानाशक, हिचकी याचा नाश करते. हे आपले व्हेजिटेबल वर्ग झाले. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा फलवर्ग, फ्रूट्स.
सर्वांना आवडतात. ठीक आहे. सो बघा आता याच्यात काय आहे, द्राक्षा फलोत्तमा वृक्षा चक्षुषा सृष्टमूत्रविट स्वादुपाकरसा स्निग्धा सकर्षया हिमागुरु. ठीक आहे. तर याच्यानुसार इथे मी पूर्ण खाली डिटेलमध्ये लिहिलं आहे. सो फर्स्ट सांगितले तिथे द्राक्ष. सो द्राक्ष काय सांगितलं आहे की सर्वात श्रेष्ठ फ्रूट सांगितलेलं आहे बघा द्राक्ष. सो का बरं, तर ते मधुर आहे, आम्ल आहे. ठीक आहे, बरोबर. शीत आहे, गुरु आहे, स्निग्ध आहे, कास श्वास आहे, तृष्णा नाशक आहे. कास आणि श्वास आणि तृष्णा नाशक आहे. वात पित्त व रक्तरोगाचा ते नाश करतं. दॅट्स वाय त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. ठीक आहे, झालं. त्यानंतर डाळिंब. ठीक आहे, आपलं पोमोग्रॅनेट. सो ते कसं आहे, लघु आहे, आम्ल आहे. ठीक आहे, अग्निदीपन करते आणि वातनाशक आहे. ठीक आहे, वाताचा नाश करते. त्यानंतर बघा केळी, खजूर, फणस, नारळ, परुष, ताड, अंजीर, बदाम, जर्दाळू. ठीक आहे, ही फळे पौष्टिक आहे, शीतवीर्याची असतात, गुरु असतात. उरक्षत असेल, ठीक आहे, म्हणजे आपल्या छातीचे काही रोग असतील, ठीक आहे, क्षय, दाह असेल बॉडीमध्ये, ठीक आहे, नाश करणारी आहेत. म्हणजे यांचं ते नाश करतात, उरक्षत, क्षय आणि दाहाचं. आणि काय करतात, रक्तपित्त यांना शुद्ध करतात. हे जे फळे सांगितले, केळी, खजूर, फणस, नारळ, ठीक आहे, अंजीर, बदाम, ठीक आहे, आणि यांना शुद्ध करतात आणि अवष्टंभक असतात. ठीक आहे, समजलं. त्यानंतर कवठाचे फळ असते. ठीक आहे, माहीत असेल फारशा जणांना. मग त्याला कपित्त असे म्हणतात. सो ते आहे कच्चे कवठ. हे कसे असते, आवाज बसतो. कच्चे कवठ खाल्ल्याने आपला आवाज हा बसू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे खायचं नाही. सो ते काय आहे, त्रिदोषकारक आहे. त्रिदोषांना ते वाढ होते. ठीक आहे. नंतर बेलफळ माहिती असेल तुम्हाला. ते काय, दोष प्रकोपक आहे, दोषांचा प्रकोप करते बेलफळ, लक्षात ठेवा. त्यांना आहे जांभूळ. ठीक आहे. सो ते काय आहे, वातकारक आहे, वात वाढवते, मल व मूत्र अवरोध करते आणि कफ पित्ताचे हारक आहे आणि मधुमेहाला उपयोगी आहे. बघा तुम्ही ऐकलं असेल, डायबिटीजवाल्यांना त्यांनी जांभूळ खायला पाहिजे, हे त्याचं कारण आहे. ठीक आहे. नंतर आंबा. आता आंब्यामध्ये 2 टाईप्स आहे, कच्चा आंबा, पक्का आंबा. ठीक आहे. सो कच्चा आंबा कसा असतो, वातपित्त आणि रक्तपित्त उत्पन्न करतो कच्चा आंबा. ठीक आहे, वातपित्त आणि रक्तपित्त. पण आता पक्वा आंबा कसा आहे, कफपित्तकारक आहे आणि जड असतो, शुक्रल असतो आणि वातघ्न असतो, म्हणजे वाताचा नाश करतो. ठीक आहे, झालं. त्यानंतर चिंच आहे आपली. सो ती कशी आहे, लघु आहे, तृष्णा, श्रम, ग्लानी, कफ व वात यांचा नाश करते चिंच. ठीक आहे, गुणकारी आहे. त्यानंतर ताज्य फलं म्हणजे कोणते फळं खाऊ नये. ठीक आहे, बघा अग्नी, थंड वारा, सर्पादी प्राणी ज्यामुळे दूषित झालेले फळ. म्हणजे सपोज जंगलामध्ये आग लागली होती, ठीक आहे, किंवा आपण आगीमध्ये काहीतरी हे झालं, दूषित झालं आगीमुळे ते फळ. ओके. त्यानंतर थंड वारा, एकदम फ्रीजरमधले आपण म्हणू शकतो त्याला, किंवा थंड एकदम होतं नाही का फळ, कधी कधी जास्त पिकल्यावर एकदम ते गिजगिज होतात ते. त्यानंतर सर्पादी प्राणी, आणि सर्प प्राणी जर त्याच्यावर फिरलेले असतील, जे विषारी प्राणी, पाल असेल किंवा उंदीर असेल, सो तसे आणि दूषित फळं खाऊ नये. ठीक आहे. नंतर काय, आपला ऋतू सोडून दुसऱ्या ऋतूमध्ये उत्पन्न झालेले फळे खाऊ नये. मेन पॉईंट बघा, उन्हाळा चालू होण्याच्या आधी अंगूर सर्वांनी बघितले असतील. ठीक आहे. ते नंतर टरबूज बघितले असतील, बरोबर. तर ते खायचे नाही आहे का, कारण उन्हाळा अजून वेळ आहे त्याच्यासाठी. सो तर तुम्ही, आणि हे जे फळं आहे हे केमिकली बनवलेले असतात, केमिकली त्यांना हे पिकवलेले असतात. सो दॅट्स वाय तेच लिहिले की ऋतू सोडून दुसऱ्या ऋतूतले फळं तुम्ही खाऊ नये. जो ऋतू आहे त्या ऋतूतलेच फळं हे खायला पाहिजे नेहमी, तेच आपल्या बॉडीसाठी चांगले असतात. झालं, फळवर्ग झालं. त्यानंतर आता औषध वर्ग. सो म्हणजे औषध वर्ग का, तर मोस्ट ऑफ दी औषधांचा म्हणजे याच्यामधून उपयोग होतो. ठीक आहे, बनवतात. ठीक आहे.
बघा याच्यात आहे सेंधव गुण. आता याच्यामध्ये सॉल्ट्स येतात सगळे, ठीक आहे. सो म्हणजे हे जे आहेत हे जे आहे यांचं जास्तीत जास्त औषधींमध्ये उपयोग करतो, ठीक आहे. यांचे गुणच आहे औषधी आहे मेनली, ठीक आहे. सो सेंधव गुण म्हणजे साल्टचे गुण काय आहे? विषंदी लवण सर्व सूक्ष्म सृष्टमल मृदू वातग्न पाकी तीक्ष्ण उष्ण रोचनम कफ पित्त कृत. सेंधव लवण म्हणजे काय? आता सेंधव गुण कसे असतात बघा. सर्व प्रकारचे जे लवण आहेत ते कसे असतात? कफाचे विलयन करतात, ठीक आहे. कफाला काढतात बाहेर. मृदू असतात ते सर्व जे मीठ आहे. वातनाशक असतात, पाचक असतात, तीक्ष्ण असतात, तीक्ष्ण गुणाचे, उष्ण गुणाचे आणि कफपित्त कारक हे असतात, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये टाईप्स आहेत, सेंधवाचे टाईप्स आहेत, सॉल्टचे टाईप्स आहेत, ठीक आहे. सर्वात आहे सेंधव लवण म्हणजेच काय? रॉक सॉल्ट. तर हे कसं असतं? किंचित मधुर असतं, वृक्ष असतं, त्रिदोष हारक आहे, लघु आहे, किंचित उष्ण आहे आणि अग्निदीपन करते, बरोबर. देन सौवर्चल लवण म्हणजे पादे लवण त्याला आपण म्हणतो, ठीक आहे. सो ते कसं आहे? लघु आहे, हृदय आहे, हृदयासाठी चांगलं आहे, सुगंधी असतं बघा, त्याचा एक स्मेल येतो वेगळा. देन दुष्ट ढेकरांचे शोधक आहे, अवष्टंभ नाशक आहे आणि दीपक आहे. सो बघा म्हणजे हे आपण यांचा यूज करायला पाहिजे आपल्या जेवणामध्ये, ठीक आहे, रॅदर दॅन त्या व्हाईट सॉल्टचा, ठीक आहे. नंतर काय? बीड लवण म्हणजे ब्लॅक सॉल्ट, ठीक आहे. सो हे कसे आहे? अधो वायूचे अनुलोमन करते, म्हणजे ढेकर असेल किंवा खाली गॅसेस असेल तर त्याचं बाहेर काढते. अग्नीला तेज करते, पोट फुगणे, अपान वायू अवरोध झालेला असेल, जडपणा असेल बॉडीमध्ये तर त्यांना नाश करते ते. बघा किती फायदेशीर आहे ब्लॅक सॉल्ट, यूज करायचा त्याला डेली बेसिसवर. देन सामुद्र लवण म्हणजे कॉमन सॉल्ट, आपलं जे आपण व्हाईट सॉल्ट म्हणू शकतो. तर ते काय आहे? जड असतं आणि कफवर्धक आहे, ठीक आहे. सो याचा आपण यूज नाही केला, त्याच्याऐवजी ब्लॅक सॉल्ट, पिंक सॉल्ट असेल, ठीक आहे, हे यूज केलं तरी जमतं, ठीक आहे. नंतर आहे औदभीत म्हणजे खारे मीठ, ठीक आहे. सो हे कसं असतं? कडवट असतं, तिखट असतं, तीक्ष्ण असतं, पाणी फार सुटते याला, ठीक आहे. हे मीठ आहे, काही कामाचं नाही, ठीक आहे. देन नंतर आहे काळे मीठ, ब्लॅक सॉल्ट. सो हे सोवर्चलासारखे गुण असतात त्याचे, पण वास नसतो याला. सो हे सुद्धा एक टाईप आहे ब्लॅक सॉल्टचा. देन यवक्षार, क्षार, ठीक आहे. क्षारचा प्रकार आहे हा एक. गुल्म, हृदरोग, ग्रहणी, पांडू असेल म्हणजे आपलं ॲनिमिया, ठीक आहे. प्लीहरोग, आपलं स्प्लीनचे रोग, ठीक आहे. कास असेल, अर्श असतील, त्यांचे व्याधींचे शमन करते यवक्षार, बघा. आणि क्षाराचे सामान्य गुण काय? जे सर्व क्षार आहे, ठीक आहे. सो ते कसे आहे? उष्ण असतात, तीक्ष्ण आहे, कृमीनाशक आहे, ठीक आहे, लघु, पित्त, रक्त दूषित करणारे आणि हृदयाला हितकर असतात, वीर्य, ओज यांचा नाश करतात, जे क्षार असतात बेसिकली. त्याशिवाय ते थोडेसेच यूज करायचे, जास्त यूज करायचे नाही. आता इतर द्रव्याचे गुण. आता हे सर्व आपण बघितले द्रव्य, फळं, फुल नाही बघितले, फळं असतील, फ्रूट असतील, आपले शुकधान्य, शिंबीधान्य, ते सोडून जे उरलेले आहेत त्यांचे गुण. त्याच्यामध्ये सर्वात फर्स्ट येतं हिंग, आपण यूज करतो, ठीक आहे, जेवणात. सो ते कसं आहे? वातनाशक आहे, ठीक आहे, कफनाशक आहे, उदरशूल वर उपयोगी आहे, उदरशूल पोट फुगणे याच्यावर उपयोगी आहे हिंग, ठीक आहे. दॅट्स वाय रोजच्या जेवणामध्ये त्याचा बनवताना यूज करायचं असतं. तर लघु असते, पाचक असते आणि जाठराग्नीला प्रदीपती आहे, ठीक आहे. देन हरितकी म्हणजे हिरडा, ठीक आहे. आता हे औषधी गुणांचे आहेत बेसिकली सर्वजण. सो हिरडा कसा असतो? वृक्ष, लघु असतो, अग्नीला दीप्त करतो, पाचक असतो, मस्तिष्कासाठी हितकर असतो, आपल्या मेंटल मस्तिष्कासाठी हितकर असतो. देन उष्णवीर्य असतो आणि आयुष्यवर्धक असतो, आयुष्य वाढवणारा. देन कुष्ठ, सर्वांग सूज झालेली असेल, अतिसार असेल, प्रमेह असेल, मूर्छा, उलटी,
ठीक आहे. कृमीचे रोग, खोकला, मूळव्याध, प्लीहरोग, गरविष, गुल्म, उरुस्तंभ व्याधींचा नाश करते. इतक्या साऱ्या व्याधींचा बघ नाश करते हिरडा. व्हेरी मेडिसिनल यूज आहे याचं. हरितकी मनुष्यांना मारते व हितकारिणी कदाचित कुशते माता नोद रसा हरितकी. म्हणजे माते समान हितकर आहे. म्हणजे हरितकी लिटरली ॲज अ मदर तिला बेनिफिशियल सांगितलेलं आहे आयुर्वेदाने बघा. देन आहे आमलकी. आमलकी म्हणजे काय तर आपला आवळा. ठीक आहे. सो आपला जो आवळा आहे, ठीक आहे, तो कसा आहे, त्याचं गुण आहे हिरड्याप्रमाणे, म्हणजे हरितकीप्रमाणे त्याचे गुण आहे जे वरचे होते, वृक्ष लघु अग्नीला दीपन करणारे ते, आणि शीतवीर्याचं आहे पण हा, आणि कफपित्त हारक आहे, कफपित्तला ते कमी करते, शमन करते. ठीक आहे. त्यानंतर बेहडा. बेहडा कसा असतो, थंड आहे, केसांसाठी हितकर आहे आपल्या, आणि इतर गुण आवळ्यासारखे, आणि बाकीचे गुण हे आवळ्यासारखे म्हणजेच हिरड्यासारखे ते आहे. ठीक आहे. शॉर्टमध्ये मी तुम्हाला लिहिले, याच्यामध्ये सर्व आहे हरितकीमध्ये. ठीक आहे. देन त्रिफळा. तर त्रिफळा चूर्ण ऐकलं असेल सर्वांनी. ठीक आहे. आयुर्वेदामध्ये बेसिकली. सो त्रिफळा चूर्ण कशाने बनतं, जे आपण हे 3 द्रव्य बघितले, हिरडा, बेहडा आणि आवळा, या 3पासूनच त्रिफळा चूर्ण बनतं. सो बघा, हिरडा, बेहडा आणि आवळा यांचा संयोग म्हणजे त्रिफळा चूर्ण. बरोबर. 3 फळ झाले. नेत्ररोग, व्रणाचे रोपण, त्वचारोग, व्रणस्त्राव, मेद, प्रमेह असेल, कफज, रक्तज रोग असतो त्यांचा ते नाश करतो. सो फार युजफुल आहे त्रिफळा. ठीक आहे. त्यानंतर आहे श्रेष्ठ औषध आहे, म्हणजे खूप हाय क्वालिटीचं ते एक औषध आहे त्रिफळा. ठीक आहे. त्यानंतर त्रिजात. ठीक आहे. आता हे एक ग्रुपचे म्हणजे मेडिसिनल जे द्रव्य आहे त्यांचे ग्रुपला ते नावं दिलेले आहे बेसिकली. त्रिजातमध्ये काय येतं, दालचिनी असते बघा, एक लंबी अशी काडी असते ती दालचिनी. तमालपत्र, जे तमालपत्र असतं बिर्याणीमध्ये यूज करतात, पत्ता एक. ते एला म्हणजे वेलदोडे, आणि यांचे मिश्रण त्याला त्रिजात असे म्हणतात. सो हे नागकेशर, त्याच्यात जर आपण नागकेशर ॲड केलं, ठीक आहे, हे एक द्रव्य आहे औषधी, तर ते त्याला चतुर्जत म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, चतुर्जत, त्रिजत. ठीक आहे. हे काय करतं, पित्त प्रकोपी आहे, पित्त वाढवते, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, वृक्ष आहे आणि दीपक आहे. ठीक आहे. त्यानंतर मरीच म्हणजे मिरे आपले ब्लॅक छोटे छोटे. सो ते काय, कफघ्न आहे, कफाचा नाश करते, आणि लघु आहे. ठीक आहे. उष्ण आहे आणि कटू आहेत. ठीक आहे. एवढंच. त्यानंतर सुंठ, जी अद्रक असते ती ड्राय होते, तिचा पावडर सुंठ असते. सो ती आहे, दीपक आहे, वृक्ष आहे, ग्राही आहे, हृदयाला हितकर आहे, वायुरोधक आहे, लघु आहे, मधुर आहे, स्निग्ध आहे आणि उष्ण आहे. ठीक आहे. देन त्रिकटू. त्याच्यामध्ये काय येतं, सुंठ येते, मिरे येते आणि पिप्पळी येते. तर हे जर समभागामध्ये एकत्र केल्यास त्रिकटू तयार होते. सो हे काय, स्थूलपणासाठी, ओबेसिटीमध्ये, अग्निमांद्य असेल, ठीक आहे, दमा असेल, खोकला असेल, हत्तीपाय असतील, पिनस असेल, यांचा नाश करते. ठीक आहे. त्यानंतर चित्रक हे कसं असतं, पाचक आहे, हे सूज असेल, मूळव्याध असेल, कृमीरोग असतील, कुष्ठ असतील, याचा ते नाश करते. नंतर पंचकोळ. आता याच्यात 5 गोष्टी येतात, पिंपळी मूळ, चव्य, चित्रक, सुंठ. ठीक आहे. तर हे काय करतात, दीपक आहे, गुल्म, प्लीहरोग, उदर, पोटफुगी, शूल यांचा नाश करते. आणि मरीच त्याच्यामध्ये ॲड केला आपण तर ते षडूषण त्याला असं म्हणतात. ठीक आहे. चला, त्यानंतर बृहत पंचम. ठीक आहे. आता बृहत पंचममध्ये काय येतं, बिल्व, काश्मीर्य, एरन, पाडळ आणि शोन्यक. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, हे कसं आहे, तुरट आहे, कडू आहे, उष्ण आहे आणि कफवाताचा नाश करतात. ठीक आहे. त्यानंतर लघु पंचम. ठीक आहे. याच्यामध्ये काय येतं, कोणकोणते द्रव्य येतात, रिंगणी, डोरली, सालवण, पिठवण आणि कोखूर. ठीक आहे. सो हे कसे आहे, मधुर आहे आणि त्रिदोष हारक आहे. बरोबर. त्यानंतर मध्यम पंचम. ठीक आहे. याच्यामध्ये काय येतं, बला, पुनर्नवा, एरंड, मूळ,
रानमूळ आणि रानउडीद हे 5 गोष्टी येतात. सो हे काय कफ व वात नाशक आहे. ठीक आहे, यांचा नाश करते आणि लघु आहे. ठीक आहे. नंतर आहे जीवनीय पंचमूळ. जीवनीय म्हणजे जीवन देणारे. ठीक आहे. शतावरी, काकोळी, जीवंती, जीवक आणि ऋषभक. ठीक आहे. सो हे काय नेत्रास हितकर आहे आपल्यासाठी. वृक्ष आहे आणि वातपित्ताला हरण करते म्हणजे कमी करते. त्यानंतर आहे तृणपंचमूळ. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येतं कुंश, कसई, ऊस, रामबाण आणि भात. ठीक आहे. यांचे जे मूळ असतात. ठीक आहे, तृणपंचमूळ. सो हे काय पित्त शामक आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे जे आहे पंचमूळ म्हणजे काय तर 5 गोष्टींचे मूळ, 5 द्रव्यांचे जे मूळ, 5 कोणत्याही गोष्टींचा एक ग्रुप आहे त्यांचे मुळांचा यूज करतात मेडिसिन फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे. सो हे ते आहे. सो असा आपला हा चॅप्टर होता. अनुस्वरूप विज्ञानीय हा आपला संपलेला आहे. आणि ह्याच्यात फक्त काही नव्हतं, एक बेसिक इन्फॉर्मेशन होती. आलं तर शिंबी धान्य, शुकधान्य, परत